या बजेटमध्ये छप्पर फाडके फायदा मिळालेला आहे. म्हणजे 12 लाखापर्यंत उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे. याच्यामध्ये शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, मध्यम वर्ग, उद्योग क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांचा विचार करणारा हा विकासाभिमुख लोककल्याणकारी असा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी ज्या योजना केल्या, निर्णय घेतले, धनधान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी येईल. किसान क्रेडिट कार्डासाठी लिमिट वाढवलेलं आहे. कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार असल्यामुळे दर्जेदार उत्पादनात देखील वाढ होईल. म्हणजे खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पादनात वाढ होईल. असा दुहेरी फायदा यामध्ये होईल. यामध्ये आरोग्य क्षेत्रात देखील मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. कस्टम ड्युटीमध्ये कॅन्सरसह इतर 36 औषधांना, आजारांच्या औषधांना कस्टम ड्युटीतून वगळलेला आहे. त्यामुळे गोरगरिबांना किफायतशीर औषधं मिळतील, परवडणाऱ्या किमतीत औषधं मिळतील आणि त्यांना उपचार करणं सोपं जाईल. मेडिकलच्या 10,000 जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आता अधिक विद्यार्थ्यांना घेता येणं शक्य आहे. त्याचबरोबर महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण असेल. विशेषतः मागास वर्गातील महिलांना स्वयंरोजगार आणि उद्योगासाठी नवीन योजना. यामुळे गोरगरीब महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्या आत्मनिर्भर होतील. युवकांच्या विकास कौशल्यावर देखील भर दिला आहे. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा देखील देण्याचा निर्णय घेतला. 50 लाख शाळांमध्ये अटल टिकरिंग लॅब्स या गोष्टीमुळे अद्ययावत तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचेल, अगदी ग्रासरूटपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे फायदा होईल. स्टार्टअपसाठी देखील क्रेडिट लिमिट वाढवलेला आहे आणि मध्यम तसेच सूक्ष्म उद्योगांना MSME देखील सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दुप्पट त्यांना भांडवल मिळेल आणि स्टार्टअपमध्ये देखील दुप्पट त्यांना जे भांडवल आणि कर्ज आहे त्याचं लिमिट देखील केलेलं आहे. त्याचबरोबर उडान योजनेमध्ये 4 कोटी प्रवाशांना आणखी वाढीव सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लहान लहान शहरात देखील हवाई सेवा जी आहे, एअर कनेक्टिव्हिटी ती देखील मिळेल. हा खरं म्हणजे सशक्त भारताचा रोडमॅप आहे. आणि त्याचबरोबर जे आपले मजूर आहेत, मजुरांसाठी देखील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून त्यांना ओळखपत्र देणार. म्हणजे ते असंघटित आहेत, त्यांचा कुठेही मोजमाप नाही आहे, पण अशा मजुरांसाठी देखील त्यांना आपण PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सुविधा देखील मिळतील. त्यामुळे त्यांचंही जीवन जे आहे काय, त्यांना काही फिक्स असं काय त्यांचं उत्पन्न नाही आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांना देखील न्याय देण्याचा काम यामध्ये केलेलं आहे. लाडकी बहीण योजना केंद्र सरकार राबवण्याचं म्हणताय, काय अशी माहिती आहे? बघा, आपल्या या बजेटचा फायदा अर्थसंकल्पाचा आपली तर योजना आहे लाडक्या बहिणींची. याच्यामध्ये महाराष्ट्रातले नोकरदार खूप जास्त आहेत, त्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर करदात्यांना त्याचा फायदा होईल. कारण सर्व करदाते, जास्तीत जास्त करदाते हे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे करदात्यांना बेनिफिट होईल आणि या क्रांतिकारी निर्णयाचा. आणि महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके विद्यार्थी, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनाच याचा फायदा होईल.